नागपूर जिल्ह्यात 27 खरं तर भागांमध्ये निवडणूक होती आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी हे निवडणूक होत असताना शिवसेनेकडून मात्र वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होता, कारण की नुकतीच बैठक त्यांची एक पार पडली आहे जी राष्ट्रवादी सोबत होती, त्यामध्ये भाजप नव्हता। त्यामुळे नेमकी काय भूमिका असणार आहे आगामी निवडणुकीमध्ये या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते जे आहेत ते कृपाल तुमाने जी आहे। भाऊ, काय कशा पद्धतीने तयारी होती आहे? भाजप सोडून तुमची राष्ट्रवादी सोबत बैठक झाली आहे, काय तयारी? नाही, राष्ट्रवादीसोबत आमची बैठक झालेली आहे। आज परत एकदा राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्ष जेवढे महायुतीतले घटक पक्ष आहेत त्या सर्वांची सुद्धा आज बैठक आम्ही आयोजित केलेली आहे आणि एक चांगला निर्णय यामधून करून महायुती व्हावी हाच आमचा प्रयत्न आहे। आणि महायुती झाल्यानंतर मला नक्की विश्वास आहे की या जिल्ह्यातल्या 80% जागा ह्या महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही। महायुतीमधून जर बैठक होत असताना मग भाजपसोबत बैठक तुमची अद्याप पार पडली नाही का? त्यांच्यासोबत काय बोलणी सुरू आहे? राष्ट्रवादीसोबत ज्या बैठकीत काय बोलणी झाली आहे? कुठेतरी स्वतंत्र वेगळी चूल मांडण्याची तयारी? नाही, राष्ट्रवादीसोबत तर आमची चर्चा झालेली आहे। आता त्या चर्चा काय झाल्या, निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा झालेल्या आहे, सकारात्मक आमच्या चर्चा झालेल्या आहेत आणि भाजपसोबत पण आमचं बोलणं सुरू आहे। माझं सन्माननीय बावनकुळे साहेबांसोबतही माझं बोलणं झालेलं आहे, आनंदराव राऊतांसोबत झालेलं आहे, मनोहरराव कुमारांसोबत झालेलं आहे आणि ते सुद्धा तयार आहेत महायुती करण्यासाठी। त्यातला महायुतीचा निर्णय या 1-2 दिवसांमध्ये नक्की होईल। पण कुठतरी असं वाटतं का भाजप स्वतः तुमच्यासोबत समावेश केली महायुती म्हणून लढेल? कारण की भाजपमध्ये अनेक कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे का ही खरं तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, स्वबळावर लढली जावी जेणेकरून जास्त लोकांना संधी मिळेल? तुमच्या पक्षातही तशाच पद्धतीची मागणी आहे? सर्वांच्या पक्षामध्ये तीच मागणी आहे, माझ्याही पक्षामध्ये हीच मागणी आहे की ह्या कारण ह्या निवडणुका छोट्या असतात, 500 मतदार, 700 मतदार, 2000 मतदार, 2000, 5000पर्यंतच्या लोकांसाठी ही निवडणूक आहे आणि यातून चांगला रिझल्ट यावा, कार्यकर्त्याला वाटते मी सुद्धा नगरसेवक बनलो पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते। परंतु राज्य स्तरावरचे पक्ष, राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष हा निर्णय घेत असतात की जास्तीत जास्त आपले निवडून येण्याकरता आणि आपला पक्ष मोठा करण्याकरता प्रयत्न करत असतात। त्यातूनच महायुती व्हावी ही अनेकाची इच्छा असते। काहींना वाटते वेगळं लढलं पाहिजे, काहींना वाटते वेगळं लढायला नको, परंतु शेवटी जर एकत्रित येऊन जर महायुती लढेल तर नक्कीच सर्वांना त्याचा लाभ झाल्याचं राहणार नाही असं मला वाटतं। पण कुठतरी भाजप अजून तुमच्यासोबत बैठक तयार झाली आहे का? भाजपसोबत काही बैठक झाली? बैठक आमची भाजपसोबत 1-2 दिवसामध्ये नक्की होणार आहे। त्यांनी आपल्याला बसायचं मान्य केलेलं आहे, आपण बसू म्हणाले आणि ते लवकरच आम्ही बसू आणि त्याचा निर्णय करू। कशा पद्धतीने? कारण की 15 ठिकाणी नगर परिषदेचे आहे, 12 ठिकाणी नगर पंचायतीचे आहे, तर किती नगराध्यक्षपद मिळावे किंवा किती नगरसेवक पद, अशी काही तडजोडीचं काही ठरलेलं आहे का? काही समीकरण ठरलेलं? नाही, अजून काही ठरलेलं नाही आहे। आम्ही एक दिवस बसून हा सर्व निर्णय एका दिवसामध्ये करणार आहोत। आज आमचे इंटरव्ह्यू आहे, आमचे 27 ठिकाणी 15 + 12 ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत। त्यांनी सुद्धा निवडणुकी संदर्भात आहे त्याची इंटरव्ह्यू, त्याच्या कागदपत्रांची चौकशी आज आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर त्यांचे सर्व फॉर्म भरून देण्याची, व्हॅलिडिटी काढण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही आमच्या कार्यालयातूनच करणार आहोत। त्या सर्व निवडणुकीच्या तयारीने 27 ठिकाणचे जे आमचे उमेदवार फिक्स झालेले आहेत त्या सर्व उमेदवाराला आज आम्ही या ठिकाणी बोलवलं आहे। त्यांच्या पेपरची चौकशी आम्ही करणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही तयारीला पुढे आहोत। पण कुठेतरी भाजपसोबत नाही आल्यास किंवा कारण की त्यांचं वेगळं काहीतरी ठरलं असल्यास तुमची काय तयारी असणार आहे? तुम्ही राष्ट्रवादीसोबतच जाऊन लढणार की स्वबळावर पुन्हा तुमचं स्वतंत्र? नाही, आम्ही युतीचा प्रयत्न करतो आहे। यदा कदाचित जर समजा युती नाही घडली तर मैत्रीपूर्ण लढती होती। सर्वच ठिकाणची तयारी आहे मैत्रीपूर्ण? पूर्ण 27 ठिकाणी आमची तयारी आहे। वरिष्ठ पातळीवरून या सगळ्या संदर्भात स्थानिक पातळीवरच कदाचित जबाबदारी सोडवली आहे काय? हो, त्यांनी तर आम्हाला सांगितलं आहे की बा तुम्ही आपल्या याच्यावरती लेवलवरती हे काम करावं आणि युतीच्या संदर्भात तुम्ही निर्णय काय होतं आम्हाला सांगा, आम्ही प्रयत्न करू, नाही झाला तर मग जिल्हा परिषद संदर्भात सुद्धा असेच की? नाही, जिल्हा परिषदच्या संदर्भात अजून आम्ही काही तयारी केलेली नाही आहे, पण सर्वच निवडणुकीच्या तयाऱ्या उमेदवार आमच्याजवळ आहेत। नक्कीच कुठेतरी आमच्यापाशी उमेदवार आहे, आम्ही स्वबळाची सुद्धा तयारी करतो। पहिला प्रयत्न हा महायुतीचा असेल, मात्र महायुती सोबत जात नसेल किंवा मैत्रीपूर्ण लढण्याची तयारी सुद्धा आम्ही केली आणि त्यासाठी आज बैठका सुद्धा घेतल्या जाते। उमेदवारांच्या जे आहे त्या मुलाखती सुद्धा घेऊन जे आहे शिवसेना गटाने आपली पूर्ण तयारी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।